नमस्कार. आजची सुरुवात एका धक्कादायक बातमीने करूया. हां. अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचं निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने. त्या फक्त 42 वर्षांच्या होत्या आणि अगदी फिट होत्या असं म्हटलं जातं. हो, अगदी अनपेक्षित बातमी होती. आणि या बातमीमुळे काय झालं की लोकांमध्ये खूप चर्चा सुरू झाली, विशेषतः लसीकरणाबद्दल. बरोबर. तर आज आपण आपल्या समोर जी माहिती आहे त्यातूनच या गुंतागुंतीच्या विषयाचा आढावा घेऊया. म्हणजे ही दुःखद घटना, लसीबद्दलची भीती, कंपन्यांनी दिलेली माहिती, राजकीय प्रतिक्रिया, माध्यमांचा वार्तांकन. हो ना, अगदी. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलं गेलंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. खरंय. आणि यातून लोकांच्या मनातल्या चिंता समोर येतात. म्हणजे आरोग्य बातम्या, कंपन्यांची भूमिका, राजकारण, ऑनलाईन चर्चा, हे सगळं कसं गुंतलेलं आहे. आज आपण फक्त समोर असलेल्या माहितीतले मुद्दे मांडूया, त्यांचं विश्लेषण करूया, कोणतीही बाजू न घेता. बरोबर. तर सुरुवात झाली शेफाली जरीवालांच्या आकस्मिक निधनाने. वय 42, फिट असूनही हृदयविकाराचा झटका. हो, आणि यामुळे लोकांना धक्का बसला. आणि मग लगेचच अनेकांनी याचा संबंध कोविड लसींशी जोडला, कोविशिल्डशी. ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती का लोकांची? काही प्रमाणात स्वाभाविक म्हणता येईल, कारण याच सुमारास ॲस्ट्राझेनेका या कंपनीच्या एका जुन्या कबुलीची बातमी परत चर्चेत आली होती. अच्छा, ती UK कोर्टातली. अगदी. त्यांनी तिथे मान्य केलं होतं की त्यांच्या लसीमुळे एक अत्यंत दुर्मिळ साईड इफेक्ट होऊ शकतो, थ्रॉम्बोटिक थ्रॉम्बोसायटोपिनिया सिंड्रोम, म्हणजे TTS. म्हणजे काय नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर रक्ताच्या गुठळ्या होणं आणि त्याचवेळी प्लेटलेट्स कमी होणं, असा दुहेरी परिणाम, आणि त्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. अर्थात हे खूप खूप दुर्मिळ आहे असं त्यांनी म्हटलंय. पण त्यांनी हे मान्य केलं होतं? हो, मान्य केलं होतं. आणि मग याचा भारताशी संबंध काय जोडला गेला? संबंध असा आहे की ॲस्ट्राझेनेकाचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे ChAd-OX1 nCoV-19, तेच तंत्रज्ञान वापरून भारतात सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड लस बनवली. अच्छा, म्हणजे मूळ तंत्रज्ञान एकच. बरोबर. आणि कोविशिल्ड तर इथं खूप मोठ्या प्रमाणावर दिली गेली आहे. त्यामुळे साहजिकच ॲस्ट्राझेनेकाच्या बातमीने इथल्या लोकांची चिंता वाढली. याच संदर्भात आणखी एक माहिती समोर आलीय, ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटने सुमारे 50 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी केले होते. हो, असा उल्लेख आहे माहितीत. ही माहिती इथे कशी महत्वाची ठरते? थेट संबंध जोडलेला नाहीये, पण काय आहे ना, जेव्हा अशी माहिती बाहेर येते तेव्हा कंपन्या आणि राजकीय संबंधांबद्दल किंवा त्यांच्या प्रभावावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, असा एक सूर ह्या माहितीतून दिसतोय. म्हणजे केवळ माहिती म्हणून याचा उल्लेख आहे. अगदी. मग या सगळ्याचे राजकीय पडसाद पण उमटले, बरोबर? हो, नक्कीच. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, त्यांचा एक जुना व्हिडिओ परत व्हायरल झाला. काय म्हणाले होते ते त्यात? ते असं म्हणताना दिसतात की मी भाजपची लस घेणार नाही आणि आमचं सरकार आलं तर आम्ही मोफत लस देऊ. अच्छा. आणि मग ॲस्ट्राझेनेकाच्या बातमीनंतर त्यांचे समर्थक तो व्हिडिओ परत शेअर करू लागले. कशासाठी? हे दाखवण्यासाठी की अखिलेश यादव किती दूरदृष्टीचे होते असं मांडलं जातंय. म्हणजे बघा, एका आरोग्यविषयक चिंतेचा वापर राजकीय फायद्यासाठी कसा केला जातो याचं हे उदाहरण म्हणून पाहिलं जाते. या पलीकडे जाऊन काही माध्यम संस्थांवर पण टीका आहे. गोदी मीडिया असा शब्द वापरला आहे. हो, म्हणजे सरकार समर्थक मानली जाणारी माध्यमं. त्यांच्यावर काय आरोप आहेत? आरोप असे आहेत की ही माध्यमं गंभीर सार्वजनिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात आणि त्याऐवजी कमी महत्वाच्या विषयांवर जास्त लक्ष देतात. उदाहरणार्थ? म्हणजे जेफ बेझोसचं लग्न किंवा सेलिब्रिटी गॉसिप याला जेवढं कव्हरेज मिळतं तेवढं मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांची काय अवस्था होते, किंवा मुंबई लोकल ट्रेन अपघातात होणारे मृत्यू. अगदी गेल्या 15 वर्षात जवळपास 47,000 मृत्यू झालेत असं म्हटलं आहे. अनेक जण अनोर्तकीच राहतात. या गंभीर समस्यांवर तितकं बोललं जात नाही. NDTVच्या एका बातमी देण्याच्या पद्धतीवर पण टीका आहे असे दिसतंय. हो, शेफाली जरीवाल्यांच्या मृत्यूच्या बातमीसाठी वापरलेल्या एका थंबनेलचं उदाहरण दिलं आहे. ते जरा सनसनाटी वाटू शकतं. आणखी काही मुद्दे आहेत का माध्यमांबद्दल? आहेत ना. असं म्हटलं आहे की काही माध्यमं विकासावर बोलण्याऐवजी समाजात जातीय तेढ वाढवणारे विषय पुढे आणतात. यादव विरुद्ध ब्राह्मण अशा प्रकारचे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे टीकेचा? महत्वाचा मुद्दा हा की लसीबद्दल लोकांमध्ये जी खरी चिंता आहे, विशेषतः ॲस्ट्राझेनेकाच्या कबुलीनंतर,
त्याबद्दलही माध्यमं सरकारला किंवा कंपन्यांना थेट कडक प्रश्न विचारत नाहीत, अशी एक खंत व्यक्त केली आहे. म्हणजे या सगळ्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता, एक चिंता नक्कीच पसरलीय. हो, नक्कीच. म्हणूनच या माहितीत शेवटी एक सल्ला दिलाय की आता जे झालं ते झालं, पण प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे नियमित व्यायाम, सकस आहार, निरोगी जीवनशैली यावर भर द्यावा. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की आरोग्याशी संबंधित एखादी घटना किती लवकर एका मोठ्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकतेय. अगदी. भीती, चिंता, मग कंपनीची कबुली, राजकीय प्रतिक्रिया, माध्यमांवरची टीका, सगळं एकमेकात मिसळून जातं आणि मग सत्य काय आहे हे समजणं कठीण होतं. बरोबर. आणि हे कुठेतरी लोकांच्या व्यवस्थेवरचा अविश्वास दाखवतं का? किंवा माहितीच्या स्रोतांबद्दलची साशंकता? असू शकतं. कारण जेव्हा अधिकृत माहिती पुरेशी वाटत नाही किंवा माध्यमांचं लक्ष दुसरीकडे आहे असं वाटतं, तेव्हा लोक स्वतःच गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात, जोडणी करायचा प्रयत्न करतात. आणि यातून एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच की माहितीच्या आणि चिंतेच्या या गदारोळात खरी चिंता कोणती, राजकीय हेतू कोणते आणि माध्यमांची भूमिका काय? यातून विश्वासार्ह माहिती मिळवायची कशी? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.